श्री स्वामी समर्थ. 2026 या वर्षातील पहिली अमावस्या जवळ येत आहे. शास्त्रानुसार अमावस्या ही तिथी पितृकार्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानली जाते. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील, कामात अडथळे येत असतील किंवा आरोग्य बिघडत असेल तर हे वास्तुदोष किंवा पितृदोषाचे लक्षणं असू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दिवशी कोणते उपाय करावेत, काय टाळावं आणि तुमची पूजाविधी कशी असावी. सर्वात पहिलं म्हणजे आपली जी अमावस्या आहे ती 2 दिवसांमध्ये आलेली आहे, रविवारी आणि सोमवार. त्यामुळे हिला सोमवती अमावस्या सुद्धा म्हटलं जातं. आणि ही जी आपली अमावस्या आहे ती दर्शमौनी अमावस्या आहे. तर या दिवशी पितृदोष निवारण उपाय तुम्हाला काय करायचे आहे, तर ही अमावस्या म्हणजे पितरांची तिथी आहे. या दिवशी पितृदोष शांत करण्यासाठी या गोष्टी करा. तर्पण आणि अर्घ्य. सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. तांब्याच्या कलशात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडे काळे तीळ आणि अक्षता घेऊन दक्षिणेला तोंड करून पितरांना अर्घ्य द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दानधर्म. या दिवशी तुम्ही गरीब किंवा गरजू व्यक्तीला पांढरे अन्न, उदाहरणार्थ तांदूळ, दूध, साखर आणि काळे तीळ या गोष्टी दान करणं खूप शुभ मानलं जातं. तिसरी गोष्ट म्हणजे पिंपळाची पूजा. पिंपळाच्या झाडामध्ये विष्णू आणि पितरांचा वास असतो. पिंपळाला पाणी किंवा दूध अर्पण करून तिथे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि शक्य असल्यास 108 वेळा तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. शक्य असल्यास, नसेल तर चालेल. अन्नदान. शक्य असल्यास गाईला, कुत्र्याला आणि कावळ्याला अन्नाचा घास द्यावा, कारण कावळ्याला दिलेला घास थेट पितरांपर्यंत पोहोचतो. आणि आपल्या परंपरेमध्ये सुद्धा बघतो की आपल्या ह्याच्यामध्ये जेव्हा पितरांचा पंधरवडा असतो त्यावेळी कावळ्यासाठी घास काढून ठेवलेला असतो. आता वास्तुदोष निवारण उपाय काय आहेत, तर घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत. तुम्ही मिठाच्या पाण्याचा वापर करू शकता. अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घरात खड्या मिठाच्या पाण्याचा पोछा मारायचा आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. गुरुवारी ही गोष्ट करणे टाळायचं आहे, पण जर त्या दिवशी अमावस्या असेल तर चालू शकते, अन्यथा गुरुवारी मिठाच्या पाण्याचा पोछा मारायचा नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे लिंबू मिरची. आपण बघतो नवीन शॉप घेतलं, नवीन गाडी घेतली किंवा जुनी झालेली असेल तरी आपण लिंबू मिरची त्याला बांधतो किंवा लटकवतो. तर लिंबू मिरची नजरदोषाचं काम करते. जो काही तुमच्या घराला किंवा तुमच्या दुकानाला, तुमच्या गाडीला नजरदोष होतो ते त्याच्यामुळे कमी होतो. म्हणून घराच्या मुख्य दरवाजाला नवीन लिंबू मिरची बांधायची आहे आणि जी काही जुनी असेल ती काढून टाकायची आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला कडुनिंबाचा पाला, गुग्गुळ किंवा लोभाण्याचा धूप संपूर्ण घरात जाळून धुरी करायची आहे. यामुळे वास्तूतील जंतू आणि नकारात्मकता स्पंदनं जी असतात ती दूर होतात आणि आपला भीमसेनी जो कापूर आहे तोही घरात जाळायचा आहे. आता आध्यात्मिक मार्ग आणि मंत्रजाप या गोष्टी कशा करायच्या आहेत, तर या दिवशी मनाच्या शांतीसाठी आणि दोष निवारणासाठी मुख्य मंत्र जो आहे तो ओम पितृभ्य नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. दत्त महाराजांची उपासना पण तुम्हाला या दिवशी करायची आहे. तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप किंवा श्री गुरुचरित्रामधील 18व्या अध्यायाचं वाचन करायचं आहे. हे 18व्या अध्यायाचं वाचन करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. अजून एक गोष्ट म्हणजे कालभैरव अष्टक. अमावस्येला कालभैरवाची पूजा केल्यानं नजरदोष आणि बाधा दूर होतात. आता या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करणं टाळायचं आहे, तर घराची पूर्ण स्वच्छता करायची आहे. मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढायचं आहे. उंबरट्यावर चंदनाचं आणि हळदीचं जे काही लेपन असतं ते करून घ्यायचं आहे. संध्याकाळी उंबरठ्यावर दिवा लावायचा आहे. तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशीला सुद्धा दिवा लावायचा आहे. आता कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, तर या दिवशी मांस, मद्य किंवा तामसी अन्नाचं सेवन करायचं नाही. कोणाशीही वाद किंवा भांडण करायचं नाही. केस किंवा नखे कापायचे नाहीत या दिवशी. आणि रात्री उशिरा निर्जन ठिकाणी फिरू नये, कारण अमावस्येच्या रात्री सगळीकडे नकारात्मक शक्तींचा जास्त वावर असतो, कारण या दिवशी भरपूर अंधार असतो.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला दिवे लावायचे. तुम्ही प्रत्येक खोलीमध्ये जरी एक दिवा लावला तरी अतिउत्तम. आणि मिठाच्या पाण्याचा जसा पोछा मारून घेता तसं तुम्ही प्रत्येक घरामध्ये एक एक छोटीशी वाटी खडं मीठ ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते मीठ घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे. ते मीठ तुम्हाला जेवणामध्ये किंवा खाण्यासाठी वापरायचं नाही आहे. आता पूजाविधी कशी असावी? सकाळी घराची स्वच्छता करून स्नान करायचं आहे. देवघरात दिवा लावून कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे. पितरांचा जर फोटो तुमच्या घरात असेल, तुमच्या पूर्वजांचा वगैरे, तर त्यांच्या फोटोला हार अर्पण करायचा आहे आणि अगरबत्ती दाखवायची आहे आणि त्यांना नैवेद्यामध्ये खीरपुरी किंवा साधा स्वयंपाक करून पितरांना तो अर्पण केला तरी चालतो. आणि त्यांना ही प्रार्थना करायची आहे की आमच्या हातून काही चूक झाली असल्यास क्षमा करा आणि आशीर्वाद द्या, अशी प्रार्थना करायची आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अमावस्ये दिवशी करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या बाहेर, म्हणजे जो आपला उंबरठा असतो, जो घराच्या एंट्री गेट असतो, तिथं दिवा लावायचा विसरायचा नाही. तिळाच्या तेलाचा दिवा, तुपाचा दिवा किंवा साध्या तेलाचा दिवाही तुम्ही तिथे लावू शकता. तर या वर्षातील पहिल्या अमावस्येला हे साधे पण प्रभावशाली उपाय नक्की करून बघा. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष कमी होतील आणि पितरांच्या आशीर्वादाने कामात यश मिळेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला कमेंट करा आणि ह्याच्यातून जर काही राहिलं असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझ्यासोबत बोला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.